गुड इव्हनिंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आहे अक्षय तृतीया आणि आज एकदम खास दिवस आहे, कारण आज आमच्याकडची जत्रा आहे परशुरामाची। आपण आज तिथेच चाललोय आणि ही आपली आहे सगळी घरातली फॅमिली चाललोय आपण यात्रेत। अशाच बनवून राहा, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, कारण तिथली सगळी तुम्हाला मजा आज या वर्षीची बघायला भेटेल। ओके चला तर मग ओके। तर नवीन असणारे नक्की चॅनलला आपल्या पहिल्यांदा सांगतो मी, हे शेवटला सांगतो, पण सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, मी जाऊन येऊ पुढून। तर अशा रीतीने आपण आलेले आहेत। तर यात्रेमध्ये तुम्ही बघू शकता थोडासा अंधार आहे, त्याच्यामुळे थोडासा फुटेज आपली एकदम क्लिअर नाही येणार, पण तरी पण घेण्याचा मी प्रयत्न करतो। तर कोणत्या टाईपने आपल्याकडे यात्रा असते तुम्ही बघू शकता। मागे अशी या टाईपची दुकानं आहेत, गेल्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवली होती, या वर्षी पण बघू शकता या टाईपची दुकानं आहेत सगळी। या वर्षी पण बघाल तुम्ही तर खाण्याचे पदार्थ जास्त असतात म्हणजे आपल्याकडं, आणि इकडे गाड्या बिड्या सगळीकडं। आणि बघू शकता तुम्ही आमची छोटीशी यात्रा एकदम, तुम्ही तर कधी बघितली नसेल पहिल्यांदा बघून घ्या यात्रा आमच्याकडे कशी आहे। इकडे खाली मिठाईची दुकानं आहेत, मिठाईची दुकानं आहेत, आणि तुम्ही बघू शकता त्या मंदिरावर आपल्याला जायचं आहे वर। तर आपण आता लगेच तिथेच चाललो आहे। नंतर मग तुम्हाला खाली आल्यानंतर मी दाखवेन पुन्हा का कोणत्या टाईपने यात्रा असते। आपण खाली आल्यानंतर पुन्हा एकदा बघू। आपण आता जाऊ आता मंदिरावर, आणि मंदिरावरून आल्यानंतर मग आपण परत पुन्हा खाली येऊयात मित्रांनो। असेच बनून राहा आपल्या चॅनलमध्ये, ओके, असेच बनून राहा। ही आपली गुंजातली पोरं आहेत, ठीक आहे। चला तर मग जाऊयात आपण वर, त्याच दरवर्षीप्रमाणे आपण पुन्हा एकदा जाऊयात, बघूयात कसा काय आहे काय नाही, आणि नक्की तुम्हाला मजा येईल। असेच तुम्ही बनून राहा। आता इकडे एकदम कालो खंदार आहे, इकडे काय हॉलिजन नाही आहेत, त्याच्यामुळं तुम्ही असेच बनून राहा। आपण मंदिरावर भेटूयात, ओके। आणि गाईज तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेले आहेत मंदिरावर। माझ्या मागे लागलेली रांग आहे, भरपूर लांब लागते, 5 पायऱ्यांपर्यंत। बघू शकता खाली आत्ताच सुरुवात झाली भक्तांची यायची, अजून अर्ध्या रात्रीपर्यंत तर खूपच गडबड होईल। इकडं भजनाचा कार्यक्रम असतो दरवर्षी, थोडासा दम लागलेला मित्रांनो समजून घ्या। आणि इकडे बघाल तर हे ते मंदिर आहे परशुरामांचं जे मी बोलतोय। चला तर मग आपण पुढे जाऊन बघूयात, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये। बघू शकता तुम्ही माझ्या मागे पब्लिक, आणि ह्याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही अंगणामध्ये किती पब्लिक आहे। ही पायऱ्यांवर पण पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे, आणि साईडला पण हे भक्तजन आलेले आहेत खूप। आणि आता मंदिर दाखवतो तुम्हाला मी। हे बघा मित्रांनो, गेल्या वर्षी सारखंच मंदिर एकदम चांगलं सजवलेलं आहे, एकदम मस्त वाटतं मित्रांनो। हे आपले भाऊ आहेत, हे आपले गुंजगाव तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितले असतील। आणि ही सगळी पब्लिक आहे, म्हणजे बहुतेक याच्यामध्ये आपली मंडळी असणार सगळीजण आहेत। तुम्हाला मी आतमध्ये मंदिरात पण जाऊन दाखवतो कसं आहे काय नाही, असंच कंटिन्यू आहे आपल्या ब्लॉगमध्ये। गाभाऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पंकज गेल्या वर्षी जसा तुम्हाला भेटवला होता, एकदम खूप छान मित्र आहे माझा। आणि 2 शब्द हा पुन्हा सांगेल या वर्षी पण। आणि तुम्ही बघू शकता भक्तांची रांग किती आहे, आताच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, अजून आत्ता स्टार्टिंग झाली आहे यायला। तर तो तुम्हाला थोडेसे 2 शब्द सांगू, ओके। सर्व भक्तांना सालाबादप्रमाणे दरवर्षी म्हणजे परशुराम पालखीचं आयोजन केलं जातं। हजारो भाविक या यात्रेला भेट देत असतात। या पंचक्रोशीतली ही एकमेव पालखी आहे। भगवान परशुराम हे जागृत देवस्थान मानलं जातं। आज अखंड भारतामध्ये हे फक्त दुसरं मंदिर आहे परशुरामाचं। हे परशुरामाची आख्यायिका खूप मोठी आहे, जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त जुनं हे मंदिर आहे। आता आपण बघू शकता खाली बहुतेक डेव्हलपमेंटची कामं चालू झालेली आहेत, अजून भविष्यात आणखी चांगली कामं होतील। मी इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद। असेच मंदिराला भेट द्या, भरभरून प्रतिसाद द्या। फॉलो होईल या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।
संत ज्ञानेश्वर आणि इकडे प्रसाद भेटतो. प्रसाद द्यायला दादा आपले राहिले. ज्याचं पण दर्शन होतं इकडनं आपले दर्शन होतं आणि दर्शन घेऊन निघालेले भाविक इथे दर्शन घेऊन ना इथे प्रसाद घेऊन ना या पायरीने आपण मागच्या साईडने निघून जातात. आणि मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला दाखवलेलं भगवान परशुराम आमचे कसे आहेत किंवा काय नाही तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमचं दर्शन झालेलं आहे आणि मागच्या साईडने निघाल्यानंतर इथे होम झालेला हा बघू शकता तुम्ही. आणि दर्शन झालेलं प्रत्येक भाविक त्या साईडने समोरच्या साईडने जातात दर्शनासाठी. ते बघू शकता तुम्ही किती मोठी रांग लागले. आणि दर्शन झाल्याच्या नंतर मग या साईडने या मागच्या दाराने इकडनं येतात आणि मग इकडं भोजनाची सोय चालू आहे सध्या. म्हणजे प्रसाद तुम्ही ग्रहण करून तुम्ही नंतर घरी जाऊ शकता. हे माझे गुरुजी आम्ही यांच्या हाताखाली शिकलेले आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहेत. बरे आहेत ना तुम्ही? बरे. हां. आणि हे पण दर्शनासाठी आलेले आहेत आणि हे ग्रामस्थ आहे तिथले. आणि हे पण आपले ग्रामस्थ आहे आणि खूप मंदिरासाठी करणारे कार्यरत मंडळी ही आहे की जे मंदिरावर देखरेख करते. आणि तुम्ही रंगरंगोटी पण बघत असाल किंवा मंदिराचे डागडुगी तर जास्तीत जास्त हे आपले हे सगळं सर्व बघतात. हे बाबा बघतात सगळे इथलं. हां तिकडचं घेतलं. आता इकडचा सीन घेतो नंतर मग परत वरचा सीन घेतो. ओके. आणि गाईज बघू शकता या साईडने कसा दृश्य आहे मंदिराचा. या साईडने या टाईपने हे बघा झालेला. म्हणजे भक्तांचे झाल्यानंतर भक्त या साईडने निघतात आपल्या मागच्या साईडने आणि मग दर्शन झाल्यानंतर मग इकडे भोजनाची सोय होणार आहे आता. ओके. तर अशा रीतीने मित्रांनो तुम्हाला इथलं आमच्या मंदिरावरचं म्हणजे आपण लवकर आलो आहे थोडंसं कारण आताच भक्त जमायला सुरुवात झाली आहे. कारण आता 8 वाजले तर बहुतेक 12-1 वाजेपर्यंत तरी पण आपलं दर्शन चालून नंतर मग आपली पालखी खाली जाते आणि पूर्ण गावामध्ये फिरून नंतर परत आपल्या मंदिरामध्ये येते. हे ते भगवान परशुरामाचं मंदिर. जे नवीन असेल त्यांच्यासाठी मी लोकेशन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन की मंदिर नक्की कुठल्या जागेवर आहे काय नाही तर तुम्हाला माहिती पडेल. आणि नवीन असणाऱ्यावर नक्की मित्रांनो लाईक करा जर आवडत असेल माझ्या व्हिडिओ तर. हां ही पण आपली सगळी मंडळी एकदा हाय करा सगळ्यांनी. एकदा हाय करा. हां ही पण सगळी आपली मंडळी. तर आता मग खाली जाऊया. तुम्हाला खालचा हे दाखवतो. तुम्हाला मंदिर दाखवलं आहे तर अतिशय छान आहे. तुम्ही परत एकदा बघू शकता माझ्या मागे. हे बघू शकता मंदिर. खूप गर्दी होणार आहे याच्यानंतर. आता ही स्टार्टिंग आहे. आतापासून तर भक्त यायला आता सुरुवात झाली. याच्यानंतर तर खूप गर्दी होणार आहे. आता आपण जाऊयात खाली. तुम्हाला खालची दुकानं दाखवतो असंच बनवून आपल्या व्हिडिओमध्ये. हे बघू शकता एवढी गर्दी असते आमच्या मंदिरावर दरवर्षी. ओके. दर्शनासाठी लागलेली रांग बघू शकता मित्रांनो. 5 पायऱ्या आहेत आमच्या. 5 पायऱ्या म्हणजे इथून 5 पायऱ्या बांधलेल्या आहेत. तिथून तुम्ही बघू शकता ही रांग लागलेली आहे मंदिरापर्यंत. आणि आत्ताच भक्तमंडळी यायला सुरुवात झाली आहेत. आता सुरुवात झालेली आहे ती यायची. बघू शकता खूप गर्दी होते आणि रांगेमध्ये दर्शन भेटते. दोन्ही साईडने 2 दरवाजे आहेत आणि हा समोरचा मेन डोअर जो पूर्वेच्या साईडने आहे तिकडनंच भक्तांची रांग लागली आहे. आणि ह्या साईडने पण हा डोअर असतो पण हा बंद असतो. आणि आपण त्या साईडने लेफ्ट साईडचा जो दरवाजा दाखवला तुम्हाला तिकडनं भक्त जे पण दर्शन होते ते त्या साईडने निघून जातात. आणि राईट साईडचा दरवाजा आहे आपण शिरताना आतमध्ये प्रवेश करताना तो बंद ठेवला आहे मित्रांनो. एका साईडने भक्त मंडळींना सोडण्यात येतं आहे. तुम्ही बघू शकता आताच भक्त जमायला सुरुवात झाल्यात. खूप गर्दी होते. छोटंसं ठिकाणी आहे पण एकदम खूप मोठी यात्रा भरते. आणि गाईज आपण आलेल्या दर्शनवरती झालेला आपला म्हणजे आपण दर्शनाला गेलो होतो. मगाशी तुम्हाला दर्शन घडवलं आहे का मंदिरावरचं आमचं परशुरामाचं दर्शन तुम्हाला घडवलं आहे. गेल्या वर्षी तुम्हाला घडवलं होतं. गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये हीच हे होती का म्हणजे तुम्ही दाखवली नाही म्हणजे भगवान परशुरामांचं दर्शन आम्हाला घडवलं नाही म्हणून आज यावर्षी तुम्ही बघितलेलं आहे की तुम्हाला दर्शन घडवलं आहे. कारण गर्दी खूप होती तरी पण गर्दीचं आता स्टार्टिंग झाली आहे. इकडे मागून बघू शकता का या टाईपची दुकानं आमच्याकडे जास्त लागतात. मिठाईची दुकानं जास्त लागतात. आणि बघू शकता या टाईपने आमच्याकडे यात्रा लागते. हे बघा या फुगे बिगे या टाईपने लागतात आमच्याकडे. तर अजून तुम्हाला दुकानं बघायची असेल तर दुकानं दाखवतो मी खास म्हणजे. हे बघा छोटीशी यात्रा भरते पण सगळ्यात चांगली वाटते याच्यामध्ये. वज्रेश्वरी झाली महालक्ष्मी झाली या यात्रांपेक्षा कमी यात्रा नाही मित्रांनो. खूप चांगली यात्रा भरते इथं. म्हणजे एक थंडावा भेटतो जेवायला आणि चांगलं वाटतंय. खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण असा बाजार आय मीन यात्रा भरलेली आहे. आणि तुम्ही पुढे पण बघू शकता या साईडला पण सगळी दुकानं आहेत. आईस्क्रीम वगैरे किंवा खाण्याची किंवा खेळण्याची अशी दुकानं आमच्याकडे भरतात सगळ्यात जास्त. ही बघा हे आमच्या आई आहे मित्राची आई. तर हां ओके
तर तुम्ही बघू शकता. तर असं आमच्याकडं ही दुकानं भरतात किंवा या होते. आणि मित्रमंडळी आपली फॅमिली पण भेटलेली आहे अशा रीतीने. ही बघा, हे आपल्या मित्रमंडळीची फॅमिली आहे. फक्त केस बघायला त्यांनी फक्त स्क्रीनमध्ये बघितला आहे. ओके चला तुम्ही पुढे. तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला नेऊन दाखवतो. आता एवढं झालं आहे, शेवटच्या टोकापर्यंत नेऊन दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं का. म्हणजे एक टोक या साईडचं राईट साईडला कुठल्या उत्तर दिशेला सांगू शकतो मी. हे बघा इकडनं यात्रा म्हणजे आपण आलो त्या टोकापासून आणि यात्रेचं इथं संपते आणि या टोकापासून आपण परत त्या टोकाला जाणार आहे. तर तुम्ही बनवून राहा अशाच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये धरून एक झालं आहे. ही अशी दुकानं बसलेली आहेत आमच्या माझ्या मागे बघू शकता तुम्ही. जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी दुकानं. तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आपल्या बडबड जास्त झाली आता. दुकानं तुम्हाला लाईव्ह दाखवण्याची बारी आलेली. तुम्हाला दाखवायला लागेल आता दुकानं आमच्याकडे कशी असतात काय नाही. हे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हा मध्यांतर आहे म्हणजे जिथं मिडला या आहे तिकडनं येणारी पब्लिक सगळी त्या साईडने येते आणि इथं मध्यांतर म्हणजे जिथं थांबतात. आणि हाच रस्ता एक जातो आपला मंदिरावर. आणि हे पण भाविकच आलेले आहेत आपल्या यात्रेमध्ये. ओके तर मग आता इकडे बघू शकता तुम्ही. इकडे सगळी मिठाई किंवा काय कॅमेरा चालतं काय म्हणतो बट तुम्ही समजून घ्या काय काय नाही काय चाललं आहे. तुम्हाला मागचं पण दाखवतो सीन काय चाललं आहे काय नाही. ओके गाईज हे बघू शकता. ही अशी फुगाबिगा आमच्याकडे अशी फुगीबिगी जाम असतात. तुम्हाला दुकानं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो की आमच्याकडे दुकानं मिठाईची कशी कोणत्या टाईपने दुकानं असतात. तर तुम्ही बघू शकता. दाखवतो आता तुम्ही अशीच कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये. बघू शकता आताच मंडळी यायला लागलेली आहे. सुरुवात झालेली मित्रांनो. तिकडनं एंटरन्स आहे आणि मगाशी गेलो आपण ते शेवटचं टोक आहे त्या साईडला. आणि हाच रस्ता जो वर जातो हाच रस्ता सरळ जातो आपल्या मंदिरावर मित्रांनो. मंदिरावर तिथे जातं. काय आपले गावातली मंडळी काय काय खेळणी बिळणी घ्यायला लागले आहेत. भाई काय बोलते आपले बालत का बच्चा बोलते का. हा आपला दादू घ्या ना या ना. हाय करा एकदा हाय करा. हे आपल्या गाववाल्यांचा वडापावचा कोणाला खायचा असेल एकदम चविष्ट वडापाव इथे भेटत. दर दिवशी तर लागतात पण आज यात्रेच्या दिवशी पण इथं लागलेले आहेत. हे त्यांचे बंधू आणि आपले चांगले ग्रामस्थ आहे ते पण. हा बघू शकता. मागे पण तुम्हाला मी दुकानं दाखवतोय अशा रीतीने. जरा थोडासा हँडल आपला एकदम स्ट्रीट नाही राहत तरी पण तुम्हाला बाकीची दुकानं दाखवतो. बघा या साईडला ही मिठाईची दुकानं आहेत. वडापावची दुकानं ही मिठाईची दुकानं आहेत. आणि ह्या लाया आहेत इकडे आमच्याकडे. दाखवायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी बहुतेक सगळ्या ठिकाणाची मिठाई आहे. आणि हा बघू शकता तुम्ही या टाईपने मिठाई आहे आमच्याकडं. अजून इकडे तुम्हाला पाहिजे तर इकडे सगळ्या गाठ्या बांगड्या आणि लेडीजचं सगळं सामान भेटेल आमच्याकडे. हे बघा ही इकडे या लेडीजचं सगळं सामान भेटेल. बघू शकता खेळणी भेटतील. इथं जाण्याचा रस्ता आहे वर आणि ही लागलेली दुकाने आहेत जी मिठाई वगैरे. आणि बघू शकता ही खेळण्यांची दुकान आहेत. आणि या साईडला तुम्ही बघाल तर या साईडला भांड्यांची दुकान आहे. ती बघा ही भांड्यांची दुकानं आहेत. तर तुम्ही असंच बघाल तर म्हणजे असे घरगुती सामान जे पण तुम्हाला पाहिजे ते आपल्या यात्रेमध्ये भेटेल. म्हणजे खेळण्यांपासून भांड्यांपासून मिठाईपासून तुम्हाला जे पण दुसरं सामान पाहिजे असेल ते सगळं तुम्हाला इथे भेटेल. बस कानाच घुसला. ओके आपला ब्लॉग इथंच एंड झालेला आहे मित्रांनो. असा छोटीशी यात्रा असते आमची. तुम्हाला अशा यात्रा आवडत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तुम्हाला कसं वाटलं काय नाही. आणि नवीन असणारे नक्कीच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे पण नवीन असतील. तर अशाच बनवून राहा आपल्या चॅनलवर. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. आणि चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत